नमस्कार. आज आपण गरमागरम आणि कुरकुरीत अशी ही जे वडे आहेत तर याची रेसिपी पाहणार आहोत. तर हे कसे बनवायचे मलासुद्धा नेहमी प्रश्न पडायचा की एवढे कुरकुरीत त्यांचे कसे होतात. तर त्यासाठी बघा आपण मुगाची डाळ घेतलेली आहे 1 वाटी आणि पाणी घालून आपण 2-3 पाण्याने ती स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे. आणि त्यानंतर आपण त्या मूग डाळीमध्ये पाणी घालून तिला 2 ते 3 तासासाठी भिजत ठेवलेलं आहे. आणि त्यानंतर आपण त्याच्यासाठी जे वाटण करणार आहोत तर त्यासाठी मिक्सरच्या पॉटमध्ये आपण हिरवी मिरची घातलेली आहे, त्यानंतर लसूण, अद्रक आणि भरपूर असं जिरं टाकलेलं आहे त्यामध्ये. आणि त्यासोबत आपण धणे पावडरसुद्धा त्यामध्ये घालून घेतलेली आहे. या सगळ्याचं वाटण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. आणि त्याच मिक्सरच्या पॉटमध्ये आपण जी मुगाची डाळ आहे तीसुद्धा वाटून घेणार आहोत. तर ही मूग डाळ वाटताना आपल्याला पाणी वगैरे जास्त वापरायचं नाही आहे. आवश्यक वाटलं तर एखादा चमचा आपण ते घालू शकतो. त्याचं कारण मी पुढे तुम्हाला सांगेलच. त्यानंतर आपण कोरडे मसाले जे आहेत तर ते हळद, तिखट आणि त्यासोबत जे वाटण आपण तयार केलेलं होतं ते आणि त्यासोबत भरपूर अशी हिरवीगार अशी आपली कोथिंबीर आहे. आणि त्यानंतर आपण पाहू शकतात की भरपूर असा कांदा, जो हिरवा कांदा स्प्रिंग ओनियन आपण त्याला म्हणतो, तर ते कांद्याची पातही म्हणतो. तर ही कांद्याची पात आपण कापून यामध्ये घातलेली आहे. आणि त्यासोबत आपण वाळलेला कांदा जो आहे तो सुद्धा भरपूर असा त्यामध्ये घातलेला आहे. बारीक आपण त्याला कापून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आवश्यक तेवढं मीठ आपण त्यामध्ये घालणार आहोत. आणि बाइंडिंगसाठी आपण 1 वाटी बेसन घेतलेलं आहे. आणि त्याचसोबत आपण 1 वाटी तांदळाचं पीठसुद्धा यामध्ये घातलेलं आहे. आणि आपण हिंगसुद्धा यामध्ये घालणार आहोत, कारण बेसन आहे आणि वडे आहेत हे, तर त्यामुळे हिंग हे आवश्यकच आहे. तर हे सगळं मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. वड्या आपण जी मूग डाळ वाटलेली आहे तर त्यामध्ये आपण पाणी का घातलेलं नाही आहे, तर पाणी जर जास्त असेल तर आपल्याला हे पीठ जे आहे तर हे याचा वापर जास्त करावा लागेल आणि मग आपले वडे हे छान असे चवीचे होणार नाहीत. त्यासाठी आपल्याला कमीत कमी पाण्याचा वापर करायचा आहे. आणि त्यानंतर सगळं मिश्रण एकत्र केल्यानंतर आवश्यक वाटलं तर अगदी थोडं पाणी आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे. अगदी थोडं पाणी मी यामध्ये घातलेलं आहे. आणि थोड्या वेळ हे मिश्रण आपल्याला तसंच राहू द्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला याचे छानपैकी असे गोळे तयार करून घ्यायचे आहे. आणि हे थोडे मोठे गोळे आपल्याला तयार करायचे आहे. आणि छान असे गोल गोल याचे गोळे तयार करून आपल्याला बाजूला ठेवायचे आहे. तर आता एका बाजूला आपण कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये तेल हे गरम करायला ठेवलेलं आहे. तेल तापल्यानंतर आपण जे मगाशी तयार केलेले गोळे होते तर ते यामध्ये घालून छान असे मध्यम आचेवर आपल्याला तळून घ्यायचे आहे. आणि 3, 4, 5 जसे गोळे आपल्याला कढईमध्ये मावतात त्या पद्धतीने आपल्याला ते टाकून घ्यायचे आहेत. आणि थोडंसं उलटपालट करत त्याला छान असा गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला ते तळून घ्यायचे आहे. आणि या ठिकाणी आपण पाहू शकता की सुंदर असा गोल्डन कलर आपल्या ह्या गोळ्याला आलेला आहे. तर हे गोळेसुद्धा खूपच सुंदर असे दिसत आहेत. तर मैत्रिणींनो, हे कुरकुरीत होण्याचं जे रहस्य आहे तर ते आता पुढे आपल्याला मी सांगणारच आहे. तर अशी माझी ही साधी सोपी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि त्याचसोबत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनचं बटन नक्की दाबा. त्यामुळे जे नवीन व्हिडिओ येतील तर त्याचं नोटिफिकेशन आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. तर आपण आता असे हे गोळे जे तयार केलेले होते, जे तळून घेतलेले होते, याला हाफ फ्राय असं सुद्धा म्हणतात. तर हे आपल्याला हाताने छान पद्धतीने दोन्ही तळव्यामध्ये दाबून असं चपटं करून घ्यायचं आहे. आणि ते खूप पातळ असे यावेळेला होणार नाहीत. तर जेवढे आपल्याकडनं दाबले जातील तेवढे ते दाबायचे आहे.
आणि असा जो दाबून आपण तयार केलेला जो वडा आहे तर तो पुन्हा आपल्याला एक वेळा तळून घ्यायचा आहे आणि हे सुद्धा आपल्याला मध्यम आचेवरच तळून घ्यायचे आहे. आणि या ठिकाणी 2 किंवा 3 जेवढे वडे त्या कढईमध्ये येतील तसे आपल्याला ते तळून घ्यायचे आहे. आणि यामध्ये हिरवा कांदा आहे आणि साधा कांदासुद्धा आपण यामध्ये घातलेला आहे, त्यामुळे अतिशय रुचकर असे हे वडे तयार होतात. आणि त्यासोबत आपण बेसन पीठ आणि तांदूळ घातलेला आहे, त्यामुळे अगदी कुरकुरीत असे ते वडे तयार होतात. आपण आता पाहिलंच की किती सुंदर कलर आपल्या वड्याला आलेला आहे. अगदी पटकन आपल्याला खावेसे वाटले असतील. तर या पद्धतीने आता आपण सगळे वडे जे आहे तर हे तळून घेणार आहोत आणि त्यासोबत मी मिरच्यासुद्धा तळून घेणार आहे. आणि हे वडे अगदी मिरचीसोबतच खूप छान लागतात. आणि आपल्याला वाटलं तर आपण चिंचेची किंवा हिरवी चटणी किंवा दह्याची चटणी यासोबत खाऊ शकतो. आणि या ठिकाणी तुम्ही पाहत असाल तर आपल्याला हे तळण्यासाठी तेलसुद्धा कमी लागलेलं आहे. भरपूर तेल असं हे वडे पित नाहीत, तर कमी तेलामध्ये छान असे कुरकुरीत आपले हे वडे तयार होतात. आणि आपण आता आवाज पाहत असाल कुरकुरीत अगदी असे आपले हे वडे झालेले आहेत आणि खूप वेळपर्यंत हे छान कुरकुरीत राहतात. धन्यवाद.